मी 2 मोठे बटाटे घेतलेले आहेत, त्याचे व्यवस्थित चकत्या करून घेतलेल्या आहेत. तांदळाचे पीठ, कांदा लसूण मसाला, मीठ आणि हळद. आता या बटाट्याच्या काचऱ्यांना आपल्याला हळद लावायची आहे. हळद लावून झाल्यानंतर त्याला आपल्याला व्यवस्थित मीठ लावायचं आहे, तेही व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला कांदा लसूण मसाला लावायचा आहे. कांदा लसूण मसाला नसला तर तुम्ही कुठलाही ठेवणीतला मसाला वापरा. तांदळाच्या पिठामध्ये आपल्याला बटाट्याचे एक एक काचरी व्यवस्थित लावायचं आहे आणि तव्यामध्ये तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे. दोन्ही बाजू भाजून घ्यायची आहे. बटाट्याच्या काचऱ्या बनवून तयार आहेत. ह्या बटाट्याच्या काचऱ्या तुम्ही वरण भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता. मुलांच्या टिफिनला सुद्धा देण्यासाठी खूप छान आहे. या बटाट्याच्या काचऱ्या मुलांना खूप आवडतात. काचऱ्या बनवून तयार आहेत. जर आपल्याला आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.